हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तुम्हाला तर माहितीच आहे, त्या दिवशी मी गेलो होतो देवरीला प्रोग्रामला. त्याच्यानंतर गेलो ना आम्ही हॉटेलमध्ये जेवण वगैरे करासाठी. मग देवरीचा दादा वगैरे आला भेटासाठी वगैरे. यांची लहानची बाई मस्त क्यूट होती, मस्त लाड केलं हिचा. या भाऊनं हॉटेलमध्ये मस्त खातिरदारी केल्या ना आमची. मग निघलो ना आम्ही आपल्या गावाला जासाठी. घरी पोहोचलो ना आम्ही रात्रीचे 2 वाजता. हा प्रत्या तर माझ्या आईसोबत इकडे बोलणंच चालू केलं. आज माझ्या आजीला जायचं होता बँकेमध्ये, तर मी म्हणलो आजी चल मी तुला सोबत घेऊन जातो. कशाही मला 100-50 रुपये देशील तोच बरा. बसवलं मग आजीले गाडीवर ना भुरभुर करत नेलो मस्त. आजी 50 रुपये द्यायला पाहिजेत म्हणून मस्त मी आजी बरं गोड गोड बोलत जाओ. मग सायंकाळी निघलो मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जायसाठी. भावाले जायचा होता जिम, तर त्याला जिम मध्ये सोडून दिलो. पोहोचलो मैत्रिणीच्या घरी. मैत्रिणीनं गेल्याबरोबर इकडे 5 तास खायला देऊन दिली. दुसऱ्या दिवशी गेलो होतो ना मी गायमुखला. माझी सगळी फॅमिली आणि मी फुल ब्लॉग युट्यूब वर टाकणार आहोत, नक्की पाहाल. चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, मन्नी गावठी ब्लॉग. गायमुख मध्ये इथं मस्त बड्या खतरनाक जंगल बी होता. मी मस्त एन्जॉय करत होतो इकडं बंदरासारखा, इकडून तिकडं तिकडून इकडं. हा आहे गायमुख मधला स्नान कुंड, जिथे लोक आंघोळ वगैरे करते. आणि हावे बायांसाठी. गायमुखला कोण कोण गेलाय कमेंट मध्ये सांगा बरं. या भाऊनं मस्त बड्या ट्रॅक्टर घेतले होते, तर मस्त या ट्रॅक्टरवर बसून गेलो ना आम्ही सगळे. जातानी मस्त आजीकडून पाणीपुरी वगैरे खाल्लो ना, गावाला निघलो आपल्या. मस्त टॅनिंग बसली होती, तर आम्ही सगळेजण हळद वगैरे लावून टाकलो. हा लहानचा बापू आला होता भेटायला सकाळीच. हे लहानची बाई मस्त रडत होती, मनी ताईच्याच घरी नेऊन द्या म्हणून.